येत्या 14 सप्टेंबरला क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असं वॉर रंगणार आहे। तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या मॅचकडे लागलंय, तर दुसरीकडे भारत पाकिस्तान सामन्यावरनं राजकीय वादाचा सामना सुद्धा सुरू झालाय। विरोधकांकडनं कुणी गुगली तर कुणी बाउन्सर टाकायला सुरुवात केली। सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा फटकेबाजी सुरू झाली आहे। बघूयात याच वरचा हा खास रिपोर्ट। भारत ने तय कर लिया है, खून और पानी एक साथ नहीं बहे। अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल। वेगवेगळे देश असतात, आपला जो करार आहे त्यानुसार खेळावं लागतं। ही शाब्दिक खडाजंगी रंगली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी क्रिकेट सामन्यावरून। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाकिस्तान सोबत क्रिकेटचे सामने खेळावे का असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि सरकारकडून त्याचं उत्तर हो असं आलंय। त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप मध्ये होणाऱ्या मॅचची वाट मोकळी झाली आहे। 14 सप्टेंबरला हा सामना होणार आहे। क्रीडा मंत्रालयानं सरकारची भूमिकाही याबाबत स्पष्ट केली आहे। भारत पाकिस्तानात द्विपक्षीय क्रीडा सामने देशात किंवा देशाबाहेरही होणार नाहीत। भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात जाण्याची आणि पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी नसेल। हा प्रतिबंध केवळ द्विपक्षीय खेळांपुरता मर्यादित असेल। बहुपक्षीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यावर बंदी नसेल। बहुपक्षीय क्रीडा स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी असेल। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी बहुपक्षीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय। भारताची क्रीडा नीती हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा एक भाग आहे। भविष्यातील राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांसाठी मात्र स्पर्धेच्या नियमांनुसार कुणावरही निर्बंध लादता येणार नाही। भारत आणि पाकिस्तानात सामना होणार म्हटल्यानंतर विरोधकांनी विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकेचे उसळते बाउन्सर्स भाजपावर सोडले। मोठं आर्थिक गणित असल्यानं पाकड्यांसोबत क्रिकेट खेळण्यास सरकारनं हिरवा कंदील दाखवल्याचा त्यांचा आरोप आहे। अमित शाह यांचे पुत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडे विरोधकांनी बोट दाखवलंय। भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते। आपल्याला आठवत असेल भाजपातले अनेक जे आता मंत्री आहेत आणि पदाधिकारी आहेत ते शाहिद आफ्रिदी वगैरे बरोबर कसे पार्टी करत होते। तर हे जे दुटोंडीपणा आता लोकांसमोर आलेला आहे तो स्पष्ट आहे। आणि माझं अजूनही मत आहे की ह्या एशिया कपमध्ये आपण एकतर पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा ह्याच्यातून बाहेर पडावं। अशा दहशतवादाच्या देशांबरोबर आपण क्रिकेट खेळू शकतो का, बीसीसीआयने देखील विचार करावा। पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं, देशभक्ती असते, हा विचार बीसीसीआयने करावा। अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल। हे ढोंग आहे। भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे। हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते। विरोधकांच्या बाउन्सर नंतर सत्ताधारी बाजूकडूनही जोरदार फटकेबाजी करण्यात आली। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दोन्ही देशादरम्यान सामने होणार नाहीत हे आधीच स्पष्ट केलंय। भारताच्या भूमीवर पाकिस्तानचा एकही खेळाडू येणार नाही आणि भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही, ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे। तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। लाचारांनो, तुम्हाला मतासाठी आणखीन तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे। मुसाला घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची औलाद तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका। तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहत आहेत। खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून घ्या। भारत पाकिस्तान सामन्यावरून राजकारण नेहमीच पेटतं राहिलंय, पण ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या भूमिकेनं एक टोकदार वळण घेतलंय। पाकिस्तानचं पाणी कापलं, व्यापार तोडला, पाकड्यांच्या घरात घुसून धडा शिकवला। त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात दिलेली ढील
आश्चर्यकारक असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सरकार कन्फ्युज आहे का? मी बीजेपी म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणेल भारत सरकार कन्फ्युज आहे का? कारण काही मंत्रालय एक त्या ठिकाणी भूमिका घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं जे खेल मंत्रालय आहे, युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्री, ती दुसरी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधूनच बॅन करणं ही खंत भूमिका इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं, बीसीसीआयनं, जय शहानं घेणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं। हे राहिलं बाजूलाच आणि आपलं त्या ठिकाणी चालू आहे की जे आहे आपण पाकिस्तान सोबत जे आहे क्रिकेट खेळावं की नाही। पाकच्या कुरापतीनंतरही भारतानं पाकिस्तान सोबत मैत्रीचा पवित्रा सोडला नव्हता, पण मोदी सरकारनं पाक सोबत कायम टोकेरी भूमिका घेतली। ऑपरेशन सिंदूर नंतर थेट घाव घालत तुकडा पाडला। त्यामुळे क्रिकेट खेळण्यासंदर्भात घेतलेली लेचीपेची भूमिका पेचात टाकणारी आहे। पण एक गोष्ट नक्की, क्रिकेट की अस्मिता यातल्या कुठल्या पारड्यात वजन टाकणार याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।